नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर एक महत्त्वाची माहिती आली आहे. BSc नर्सिंग ॲडमिशन संदर्भामध्ये खूप महत्त्वाची माहिती आली. पहा, CET सेलद्वारे हे जे आहे PDF पब्लिश करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे CET ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे तर त्यांच्यासाठी BSc नर्सिंग ॲडमिशन करणार आहेत तर तुमच्यासाठी हे खूप चांगली संधी आहे. पहा, हे जे आहे तुम्हाला कॅप राऊंडद्वारे ही सर्व माहिती भरायची आहे. प्रोसेस संपूर्ण मी या ठिकाणी डेट्स वगैरे सांगणार आहे. पहा, नर्सिंग हे खूप एक चांगलं प्रोफेशन आहे तुम्हाला फ्युचरसाठी, ज्यामध्ये हे एक जे आहे प्रोफेशनल कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे आहे डिग्री BSc नर्सिंग हे डिग्री कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे आहे 4 वर्षासाठी हा कोर्स असतो मित्रांनो. त्यानंतर गव्हर्मेंट जर तुम्ही या ठिकाणी जे आहे जॉबला लागलात तर त्या ठिकाणी 2 प्रकारचे जॉब आहेत गव्हर्मेंटमध्ये. एक आहे DMR, दुसरा आहे DHS. त्यानंतर इतर महानगरपालिका पण या ठिकाणी भरपूर असतात मित्रांनो महाराष्ट्र स्टेटमध्ये. त्याद्वारे तुम्ही महानगरपालिका गव्हर्मेंटचे जे काही आहेत त्या सर्व महानगरपालिकेमध्ये तुम्ही ॲज अ स्टाफ नर्स म्हणून जॉब करू शकता मित्रांनो. तर पहा, संपूर्ण माहिती पाहूया. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. तर पहा, या ठिकाणी तारीख 26 तारखेला आलेला आहे. 26/8/2026 हे जे आहे CET सेलवर पब्लिश झालेलं नोटीस आहे. नीट UG, ठीक आहे. रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस, दॅट इज द कॅप. ओके, नर्सिंग BSc नर्सिंग कोर्सेस फॉर द अकॅडमिक इयर ऑफ 26-27. सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी CET दिलेले आहेत त्यांच्यासाठीच हे कॅप राऊंड असणार आहे, लक्षात असू द्या. द स्टेट कॉमन एंट्रन्स सेल महाराष्ट्र बीइंग द कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑफ ॲडमिशन BSc नर्सिंगसाठी कोर्स अंडर जे आहे आपले जे आहे हे जे आहे हेल्थ कोर्सेस जे काय आहेत ते MAHS अंतर चालतात. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक, ठीक आहे. इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे एलिजिबल कॅन्डिडेट हू हॅव क्वालिफाईड, लक्षात असू द्या, दोज who have qualified in MH Nursing CET 2026 and seek admission to BSc Nursing courses under the centralized admission process, ठीक आहे. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसलाच आपण कॅप असं म्हटलं जातं. कॅप राऊंड असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5 असे राऊंड ॲडमिशनद्वारे हे राऊंडद्वारे ॲडमिशन केलं जातं. पायामध्ये काय सांगितलं, ॲडमिशन्स टू गव्हर्मेंट कॉलेजेस जे आहेत एडेड, त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, त्यानंतर प्रायव्हेट अनएडेड, त्यानंतर सच नर्सिंग कॉलेजेस नोटिफाईड बाय द गव्हर्मेंट शॅल बी कॅरीड आउट द स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ द मेरिट ऑप्टेन बाय MH नर्सिंग CET. आता या ठिकाणी तुम्हाला जे आहे कुठे ॲडमिशन भेटू शकतं, ॲडमिशन टू गव्हर्मेंट कॉलेजेस, त्यानंतर गव्हर्मेंट एडेड म्हणजे गव्हर्मेंट फंडेड कॉलेजेस, त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका जे आहे त्याचे कॉलेजेस असतील, त्यानंतर प्रायव्हेट अनएडेड जे आहे, ठीक आहे. त्यानंतर सच नर्सिंग कॉलेजेस नोटिफाईड ॲज द गव्हर्मेंट शॅल बी कॅरीड आउट द स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ मेरिट, ठीक आहे. ह्या मेरिटवरच हे सर्व ॲडमिशन वगैरे होतात. त्यानंतर पहा, डिटेल इन्फॉर्मेशन ब्रॅचर कंटेन एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहे त्याचे जे नियम आहेत आणि काउन्सिलिंग प्रोसेस जे आहे, इन्स्ट्रक्शन अवेलेबल ऑन द ऑफिशियल ॲडमिशन पोर्टल. MS CETचं जे आहे ऑफिशियल पोर्टल आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर सोपी प्रोसेस आहे. जे गुगलवर जे आहे, गुगलवर जायचं आहे. गुगलवर गेल्यानंतर MH CET जे आहे टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली त्या प्रोफाईलवर घेऊन जातं मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी इलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू विजिट ऑफिशियल वेबसाईट जे आहे ॲडमिशन पोर्टलवर. त्यामध्ये रेग्युलरली फॉर द अपडेट, नोटिफिकेशन, शेड्यूल्स आणि फर्दर इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग द ॲडमिशन प्रोसेस, ठीक आहे. यासाठी तुम्हाला त्या CET सेलवर जायचं. सर्व माहिती CET सेलवर असते, तुम्हाला ती मी वेबसाईट पण दाखवणार आहे. या अगोदर आपण हे सर्व पाहून घेऊ. सेपरेट रजिस्ट्रेशन विथ द स्टेट कॉम्पिटेटिव्ह ऑथॉरिटी कॅप प्रोसेस इज मॅन्डेटरी, ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी जे आहे कॅप राऊंडमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. हॅज अपेड फॉर द MS नर्सिंग CET शेड्यूल फॉर BSc नर्सिंग कॅप राऊंड फर्स्ट अँड सेकंड. आता या ठिकाणी 2 कॅप राऊंडचा शेड्यूल दिलेला आहे. बऱ्याच ठिकाणी कॅप राऊंड झाल्यानंतर स्पॉटवर पण होऊ शकतं, ठीक आहे. पहिलं जे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय करावं लागेल. याची तारीख जी दिलेली आहे तुम्हाला 26 पासून ते आहे 2/9 ठीक आहे. 26 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबरपर्यंत जे आहे 12 वाजेपर्यंत दुपारच्या तुम्ही हे जे आहे फॉर्म भरू शकता, रजिस्ट्रेशन कॅपसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर दुसरं पेमेंट, रजिस्ट्रेशन फी थ्रू द ऑनलाईन पेमेंट गेटवे फॉर BDS अँड MBBS कोर्सेस ओनली, ठीक आहे. कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज अ रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. या ठिकाणी काय सांगितलं पहा, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू द ऑनलाईन पेमेंट
गेटवे फॉर MBBS अँड BDS कोर्सेससाठी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये दिलेलं आहे कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज अ रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर द सक्सेसफुल पेमेंट. जेव्हा झालं तेव्हा सक्सेसफुल. त्याची तारीख दिली आहे 26/8/26 ते 3/9/26. त्यानंतर तिसरं, अपलोडिंग अँड सबमिटिंग कलर्ड स्कॅन कॉपी ऑफ ऑल ओरिजिनल रिक्वेस्ट डॉक्युमेंट टू द पोर्टल. याची तारीख दिली 26 पासून 4 पर्यंत. म्हणजे इथं 2 दिवस जे आहे या ठिकाणी एक्स्ट्रा करण्यात आलेलं आहे, जे तुम्हाला या ठिकाणी ॲड केलेलं आहे 2 दिवस एक्स्ट्रा. फक्त हे जे आहे तर 2 दिवस तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे 26 ते 6 पर्यंत होईल. ठीक आहे, लगेच 2 दिवसानंतर लगेच तोपर्यंतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट. त्या ठिकाणी जी काही कॅन्डिडेट आहेत म्हणजे जी काही विद्यार्थी आहेत त्यांची जी लिस्ट आहे ती कधी लागणार आहे, 6 तारखेला ती लिस्ट लागणार आहे, ज्यांचं कॅप राऊंडमध्ये नाव दिलेलं आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट, ती पण 6लाच लागेल. सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी, जर त्यांना काही ग्रीव्हन्स प्रॉब्लेम असेल म्हणजे अडचण असेल काही वगैरे, तर ते जे आहे तुम्हाला काय व्हायचं 7 ते 8 यामध्ये सबमिट करायचं. फायनल मेरिट लिस्ट असेल 11 तारखेला. या ठिकाणी जे आहे प्रोविजनल असणार आहेत, लक्षात असू द्या. आणि हे जे आहे कॅन्डिडेट लिस्ट आहे. त्यानंतर सीट मॅट्रिक्स 11 तारखेलाच येईल. आणि ऑनलाईन चॉईस प्रेफरन्स किंवा फिलिंग प्रोसेस जी आहे पहिल्या कॅपची ही 12 ते 14 मध्ये होईल. तुम्हाला त्या ठिकाणी कोणतं कॉलेज द्यायचं आहे ते जे आहे 12 तारखेला तुम्हाला ते ठरवावं लागेल. त्यामध्ये तुम्ही लिस्ट बनवून घ्या, तुमच्या जवळचा जिल्हा वगैरे त्यानुसार ते तुम्हाला तयार करायचं आहे. सर्वात अगोदर आता सर्व यामध्ये जे आहे महत्त्वाचं म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते सर्व डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचं. ठीक आहे, डॉक्युमेंट रेडी केल्यानंतर जे आहे तुम्हाला हे कलर्ड जे आहेत स्कॅन कॉपी पण तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला जे आहे सर्व या ठिकाणी डॉक्युमेंट देता येईल. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स जे आहे हे या ठिकाणी पहा. डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड जे आहे तुमचं सीट ऑनलाईन फॉर्म फिलिंग केल्यानंतर चॉईस फिलिंग केल्यानंतर तुमचं राऊंड कोणत्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये कुठं लागलं हे तुम्हाला 15 तारखेला समजणार आहे. मग जे आहे नेक्स्ट पॉईंट, फिजिकल जॉईनिंग असणार आहे. तुम्हाला ज्या कॉलेजचं तुम्हाला राऊंडमध्ये समजलेलं आहे त्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे. आणि त्या कॉलेजमध्ये ची तारीख असणार आहे 16 ते 20 मध्ये. हे सप्टेंबरचं चालू आहे सर्व. ठीक आहे, सप्टेंबरमध्ये हे होणार आहे. त्यानंतर जे आहे नेक्स्ट म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जे विद्यार्थी जॉईन वगैरे झालेले तर त्यानंतर 21 तारखेला काय होईल, सेकंड कॅपचं मॅट्रिक्स येईल. त्यामध्ये 21 तारखेपासून 23 तारखेपर्यंत सेकंड कॅपसाठी तुम्हाला परत फॉर्म भरता येईल, जर फर्स्टमध्ये तुमचं मनाचं कॉलेज वगैरे भेटलं नसेल तर. मग त्यानंतर जे आहे नेक्स्ट याचं राऊंड लागेल 24ला सेकंड कॅपचा. आणि या ठिकाणी 25 ते 29पर्यंत तुम्हाला परत या ठिकाणी जॉईन करायचं आहे, जे काही तुमचा राऊंड लागलेला आहे सेकंडमध्ये. तर ही संपूर्ण माहिती झाली डेट्स वगैरे या संदर्भामध्ये. आता तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करताल कॅप राऊंडमध्ये, तेव्हा तुम्हाला जे आहे तुमचं जे आहे सर्व ॲडमिशनसाठी पण डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू रेग्युलरली व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट mahaCET.org. नोटिफिकेशन, अपडेट, फर्दर इन्स्ट्रक्शन आणि इतर काही प्रोसेस असेल तर सर्व या वेबसाईटवर अपडेट होत असतात. सर्व जे आहे या ठिकाणी अपडेट झाल्यानंतर तारखेनुसार घडत राहतं. पण एक लक्षात ठेवा, यामध्ये चेंजेस होऊ शकतात. जे काही यांनी तारीख वगैरे दिलेली आहे, काही कारणास्तव वगैरे चेंजेस होतात, त्यामुळं तुम्हाला ते पण माहीत असणं गरजेचं आहे. द अबोव शेड्यूल इज सब्जेक्ट टू चेंज ॲज पर द डायरेक्शन ऑफ व्हेरियस ऑथॉरिटीज. क्लिअरली सांगितले, काही दुसऱ्या कारणाचं असेल किंवा काही डायरेक्शन ऑथॉरिटीज वगैरे काही त्यांचं म्हणणं असेल तर त्यामुळे हे चेंज वगैरे होऊ शकतात डेट्स वगैरे, त्यामुळे ते एवढं तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. द शेड्यूल फॉर अ सबसिक्वेंट राउंड्स फॉर BSc नर्सिंग कोर विल बी डिक्लेअर्ड इन अ ड्यू कोर्स. कॅन्डिडेट शूड फॉलो द ऑफिशियल वेबसाईट रेग्युलर ॲज पर द अपडेट्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती. BSc नर्सिंग खूप चांगला कोर्स आहे सर्वांसाठी. याची माहिती आता पब्लिश झालेली आहे. CET सेलवर जायचं आहे. तुम्हाला थोडंसं CET सेल मी दाखवून देतो, ते पण तुम्हाला समजून जाईल. तर या ठिकाणी पहा, आपण गुगलवर आलेलो आहे. गुगलवर तुम्हाला CET सेल टाकायचं आहे. त्यानंतर मग स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल जे आहे हे तुम्हाला फर्स्ट जे येईल त्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स सेल CET सेल जे आहे त्याची ऑफिशियल ही वेबसाईट दिसेल. यामध्ये जे आहे आपल्याला काय पाहायचं आहे, ॲडमिशन पोर्टल पाहायचं आहे. ठीक आहे, ॲडमिशन पोर्टलमध्ये तुम्हाला हे सर्व माहिती भेटेल. आता या ठिकाणी जे प्रत्येक आपलं जे काही कोर्स आहे त्यामध्ये सर्व कोर्सची माहिती या ठिकाणी अवेलेबल असते. जी काही अपडेट वगैरे असेल सर्व जे आहे CET सेल या वेबसाईटवर असतं. तर आपल्याला ॲडमिशन पोर्टल पाहायचं आहे, तर ॲडमिशन पोर्टल या ठिकाणी दिलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी राईट साईडला माहिती दिलेली आहे, ॲडमिशन
पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 26-27. तर आपण यावर क्लिक करूया. हे झालं, क्लिक केलं आपण. यावर क्लिक केल्यानंतर परत एक या ठिकाणी पेज चेंज आलेला आहे. यामध्ये टेक्निकल एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन आहे, अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस पण आहेत, प्रोफेशनल कोर्सेस सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपल्याला काय पाहायचं या ठिकाणी BSc नर्सिंगचं पाहायचं. तर BSc नर्सिंग जे आहे या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये जे आहे दिलेलं आहे, हे आहे BSc नर्सिंग. तर या ठिकाणी क्लिक केलं आपण. आता जे आहे या ठिकाणी जे आहे आपण आलेलो आहे. आता आपण जी PDF चेक केली ती PDF आणि ब्रॉचर या ठिकाणी अवेलेबल आहे. ब्रॉचर हे ओपन करून तुम्हाला सर्व पाहायचं आहे. तर पहा या ठिकाणी ब्रॉचरवर तुम्हाला पाहायचं असेल तर यावर क्लिक केलं की ब्रॉचर डायरेक्टली ओपन होतं. हे संपूर्ण ब्रॉचर जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी हे जे आहे लोड व्हायला लागलं आहे. तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी दुसरं पण पाहू शकता. हे सेकंड आहे, जे आता आपण नोटीस पाहिली सर्व डेट्स वगैरे, हे जे आहे नेक्स्टमध्ये आहे. आणि हे PDF जे आहे ब्रॉचरचं ओपन होतं आहे. खूप मोठं पेजेसचं PDF असल्यामुळे ते वेळ घ्यायला लागलं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं वगैरे आहे, जे आहे प्रोसेस ती या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल. या ठिकाणी रजिस्ट्रेशन दिलेलं आहे, होम, कॉन्टॅक्टर, नोट्स आणि रजिस्ट्रेशन. तर तुम्हाला लॉग इन आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे. यावर पहा, हे जे आहे लॉग इन आणि रजिस्ट्रेशन क्लिक केलं आपण आणि या ठिकाणी आलेलो आहे. याचं PDF ब्रॉचरचं आलेलं आहे. पहा या ठिकाणी हे ब्रॉचरचा PDF आहे, संपूर्ण 203 पेजेसचा PDF आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाची माहिती आहे. सर्व या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुमच्या संदर्भामध्ये, नर्सिंगच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये. तर हे एकदा वाचून घेऊनच पुढचं पाहून घ्या. त्यानंतर हे जे आहे आपण जे रजिस्ट्रेशन लॉग इनवर क्लिक केलं होतं, पासवर्ड टाकायचा आहे, रजिस्ट्रेशन तुमचं ईमेल आय टाकायचं, साइन इन करायचं आणि तुमची प्रोसेस स्टार्ट करायची. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.